विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी ज्यांचे मतदार यादीमध्ये नाव आहे अशा मतदारांकरता भारत निवडणूक आयोगाने फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले आहेत। 12 प्रकारच्या ओळखपत्रांमध्ये नेमक्या कोणत्या ओळखपत्रांचा समावेश असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंद वही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र अर्थात पासपोर्ट, निवृत्ती वेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित करण्यात आलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत। अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे। एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल पण त्याला अजूनही नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। मात्र त्या व्यक्तीचे नाव पत्त्यासह मतदार यादीत असणे आवश्यक असणार आहे। याशिवाय सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान 5 दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण करण्यात येत असते। मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदानाची माहिती, चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन जाणं आवश्यक आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे। लोकशाहीच्या या उत्सवात मतदान केंद्रात मोबाईल फोन घेऊन जाण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे। केंद्रावर गाणी वाजवून अथवा संवेदनशील प्रक्रियेचे चित्रण करून मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचा धोका असतो। मोबाईल फोनचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे। मतदान केंद्रात प्रवेश करताना केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करूनच मतदारांना आत सोडलं जातं आणि त्यानंतर अशा वेळी मोबाईल फोन जर सापडला तर मतदाराला मतदान केंद्रामध्ये जाण्यास मनाई केली जाते। याशिवाय मोबाईल फोन केंद्राबाहेर ठेवून आल्यावरच आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि काही केंद्रांमध्ये मोबाईल ठेवण्यासाठी व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। मात्र या ठिकाणी मोबाईल चोरीला जाण्याचा संभव असतो किंवा अदलाबदल सुद्धा होण्याची शक्यता असते। मतदान केंद्रात कडक तपासणी करूनच आत सोडलं जातं आणि मतदान केंद्रावर येताना नागरिकांनी मोबाईल आणू नये असं जे आवाहन आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे। तर अशा प्रकारे अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होती आणि अखेर तो क्षण आता तोंडावर येऊन ठेपला असताना काही ज्या गोष्टी आहेत, काही नियम आहेत निवडणूक आयोगाचे, त्यांचं पालन करूनच या निवडणुकीमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा।